आजच्या कामांची एवढी धावपळ, साधा सहज काढलेला हा छोटासा व्लॉग आहे. थोडेसे उशिराने येत आहे. शुभ सकाळ सर्वांना. नमस्कार. सरस्वती आई लेख एका मराठी व्लॉग चॅनलमध्ये तुमचं पुन्हा परत एकदा अगदी मनापासून स्वागत आहे. आजचा दिवस तुम्हाला खूप छान आनंदाचा, आरोग्याचा आणि ऐश्वर्याचाही जावो हीच देवाजवळ प्रार्थना. तर आज थोडीशी धावपळच आहे आणि सगळं मी सकाळी आवरून घेतलं. कपडे, भांडी, लादी वगैरे आधी करून घेतला. म्हटलं माझा मुलगा उशिराने जातो, मग नंतरच स्वयंपाक करेल सगळं आवरल्यानंतर. मग लादी पोछा सगळी साफसफाई होऊन गेली. त्यानंतर म्हटलं तोच 11 साडे 11 वाजेपर्यंत जातो. मग आता कणिक भिजवायला घेतली. तर तो टिफिन वगैरे डब्बा वगैरे काही घेऊन जात नाही, घरीच जेवण करून जातो. त्यानंतर त्याला तिथे जेवण भेटतं, मग फक्त जेवण करून जातो. एखाद वेळेस तो डबा घेऊन जातो. मग त्यासाठी म्हटलं आधी कणिक भिजते. आणि शिवाय सगळं आटोपण्यामध्ये एवढा उशीर झाला. दुकानातही जायचं होतं. दुकानातून काही सामान वगैरे आणलं. राशन संपलं, मग थोडं थोडं दुकानातून आणायला वेळच जातो. मग दुकानातून आली आणि कणिक भिजवायला घेतली. तर उशीरच झाला. म्हटलं घाई पटकन आधी कणिक भिजवून ठेवते, म्हणजे कणिकही मुरेल म्हटलं आणि मग नंतर भाजी टाकते. तर कणिक अशी भिजवून घेतली. जास्त काही तिंबली नाही, थोडंसं गोळा करून घेतली कणिक. थोडीशी अगदी भिजवून घेतली आणि मुरण्यासाठी ठेवली. म्हटलं तोपर्यंत भाजीचं आपण साहित्य तयार करून घेऊयात, तोवर कणिकही मुरेल. मग इथे कांदा चिरून घेतली, लसूण वगैरे सगळं साफ करून घेतलं. तर सुका वाटाणा होता ना हिरवा, त्याचीच मी भाजी बनवणार आहे, वाटाणा बटाट्याची. तर रात्रीच मी भिजवायला ठेवला होता, 1-1.5 वाटी एवढा. तर भिजून पाणी निथळून घेतलं. बटाटेही चिरून घेतले, पाण्यात ठेवले. असाच जर बटाटा ठेवला ना मग काळा पडतो, म्हणून मग पाण्यात ठेवलं. थोडंसं मीठ टाकून पांढराच राहतो. मग बटाट्याच्याही फोडी करून घेतल्या. आलं लसूणही खलबत्त्यात असं थोडंसं ठेचून घेतलं. कांदा चिरून घेतला. खालीच जर चिरण्याचं साहित्य तयार करून घेतलं तर मग पटकन स्वयंपाक होतो. आधी सगळं रेडी करून घेतलं आणि मग नंतर गॅसवर कुकर ठेवला. आणि आता बटाट्याची भाजी आधी बनवून घेते. म्हटलं साधी सोपीच अशी बटाट्याची भाजी बनवली. वेळही झाला होता आणि जेवणही करायचं होतं त्याला, तो आटोपतोय तोपर्यंत म्हटलं इथे कुकरमध्ये भाजी लावून देते, पटकन होईल. वाटाणा बटाटाही पटकन शिजतो कुकरमध्ये आणि तोपर्यंत चपात्या वगैरेही होतील. मग जिरे, मोहरी, हिंगाची फोडणी दिली. त्यानंतर कांदा घातला चिरलेला. आता आलं लसूण पेस्ट चांगलं परतवून घेतलं. कांदा चांगला असा मऊ होईपर्यंत. कढीपत्त्याची पानंही घातली आणि कुकरमध्ये भाजी लवकरही शिजते म्हटलं आणि वेळही वाचेल त्यासाठी. मग वाटाणा बटाटा कुकरमध्येच आधी न शिजवून घेता मी असं मसाले सगळे टाकून दिले आणि एकदमच मग लावून दिले कुकरला. मग पुन्हा शिजवू, पुन्हा फोडणी देण्यात वेळ जाईल म्हटलं. त्यापेक्षा मी आत्ताच मग डायरेक्टच कुकरला वाटाणा बटाट्याची भाजी लावली. मग काही लाल तिखट घातलं, धने पावडर, कांदा लसूण मसाला, थोडंसं गरम मसाला, यातच कोथिंबीर वगैरे असं चांगलं परतवून घेतलं तेल सुटेपर्यंत. आणि मग नंतर यात बटाट्याच्या फोडी, वाटाणा घातला. मसाले चांगले तेल सुटेपर्यंत परतवलं तर मग भाजीही चविष्ट होते, चवदार लागते. वाटाणा घातला, बटाटा घातला आणि गॅस मोठी आच करून चांगलं हे परतवून घेतलं. म्हटलं कुकरचं झाकण लावलं जाईल त्याआधीच आत्ताच मीठही घातलं आणि सगळं चवीनुसार मीठ घातल्यावर एकदा मिक्स करून घेतलं चांगलं. आणि मग त्यानंतर आता म्हटलं पाणी घालूयात. सगळं परतवल्यानंतर पाणी घातलं. जेवढं आपल्याला घट्ट पातळ हवी, मी थोडीशी लपथपीतच केली भाजी. आणि खलबत्त्यात मी लसूण ठेचून घेतला होता, त्यातच थोडंसं पाणी घातलं. लसणाचं पाणी म्हटलं मग यात ॲड केलं. खलबत्त्यालाही मग लसूण वगैरे, आलं लसूण लागलेलं असतं थोडंफार, त्यात थोडंसं पाणी घालून यात मिक्स करून घेतलं. अजून थोडं पाणी घातलं, वरून कोथिंबीर. आता कुकरचं झाकण लावून म्हटलं वाटाणा बटाट्याची भाजी शिजते तोपर्यंत चपात्याही बनवून घेते. दुसऱ्या बर्नरवर कुकर ठेवून दिला आणि इकडच्या बर्नरवर मग तवा ठेवला. तर पोळपाट ना मी असं बांधून ठेवते, म्हणजे काही झुरळ वगैरे, मुंगी वगैरे मग पोळपाटावरही फिरत नाही, किंवा धूळ वगैरे बारीक झाडताना वगैरे अशी थोडीफार उडतेच, जास्त तर नाही पण थोडंसं. मग पुन्हा धुण्यापेक्षा, धुवून मग ओलं होतं अजून पुसा, त्यापेक्षा मी असं कपड्यात बांधून ठेवते. आता चपातीचं कणिकही मुरलं होतं, म्हटलं चपात्याही लाटून घेते. घडीच्याच चपात्या बनवते मी नेहमी. एखाद वेळेस बनवते फुलका किंवा असं 2 पुडाची, नाहीतरी आमच्याकडे म्हणजे घडीची चपाती जास्त बनवतात.
आणि चपात्या लाटून घेतल्या. तवाही म्हटलं चांगला गरम झाला, पटपट मग चपात्याही होतात. तर आकार देत काही बसले नाही मी, जसं जमेल तसं पटापट 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 चपात्या लाटून घेतल्या, वेळ झाला होता म्हणून. तर अशी ही साधी चपाती लाटून घेतली. जास्त गोल आकार देण्यात म्हटलं अजून वेळ जाईल हळुवारपणे लाटण्यापेक्षा, पटापट पटापट मग चपात्या लाटून घेतल्या. तरीही चपात्या चांगल्या भाजल्या ना तर बरोबर टम्म फुगतात. तर चपाती चांगली भाजली की मऊसूतही होते, एकूण-एक पदर असा सुटसुटीत होतो आणि मस्त चपात्या मग खायलाही चांगल्या लागतात. थोडाफार आकार चुकला तरी काही हरकत नाही. मग ह्याच पद्धतीने सगळ्या चपात्या अशा लाटून घेते. बँकेत पण जायचं आहे म्हटलं आणि नातेवाईकांकडे पण जायचं आहे. मग पटापट म्हटलं स्वयंपाक आटपून घेते आणि तिथून आल्यावरही मग वेळ होतो. अजून राशन वगैरे आणलं की ते भरा, साफ करा, वेळेवर ठेवा, भाज्या वगैरे साफ करा, यात म्हटलं भरपूर वेळ जातो. आणि आत्ताच इथे 11 वाजत आले होते आणि त्यालाही जेवायला द्यायचं. तो जाईल म्हटलं 11:30पर्यंत. अजून आपलं आवरायचं. पुढे मग दुपारच होत चालते. तर मग अशाच मी घाई गडबडीत चपात्या बनवून घेतल्या. तर व्यवस्थित भाजल्या तर मग त्या आकाराने कशाही असू द्या, थोड्या वाकड्या तिकड्या घाई गडबडीमध्ये, पण मग अशी व्यवस्थित भाजली गेली पाहिजे. चपात्याही टम्म फुगतात. तर पोळी भाजी करून घेतल्यानंतर म्हटलं अजून एक तवा, पोळपाट हे भांडे निघतीलच. तिथून आल्यावरही कंटाळा येतो. मग आत्ताच धुवून घेतलं, जेवण आटपून घेतलं, तयारी वगैरे करून घेतली आणि आता म्हटलं निघूयात. तर बँकेत जायचं होतं म्हणून साडी नेसून घेतली आणि म्हटलं वेळही होतोय. 3 वाजेपर्यंतच बँक चालू असतं, म्हणजे 5-5:30पर्यंत चालू असतं. पण आपल्याला जर पैसे वगैरे टाकायचे असले तर 3:30 वाजेपर्यंत ते एंट्री करतात. तर इथंच मला म्हणजे वेळ झाला होता आणि म्हणजे बाजारही करायचा आहे. मग त्यात थोडंसं आणि नातेवाईक राहतात त्यांच्याकडे पण जायचं होतं. तर म्हटलं चला मग. तर आजचा दिवस ना माझा घाई गडबडीत आणि धावपळीतच चालला आहे. कारण की उद्या शनिवार आहे, परवा रविवार आणि आम्ही रेंटनी राहतो, म्हणजे भाड्याने राहतो. तर मग घर भाडं पण द्यायचं होतं. शनिवार रविवार बँक बंद असणार आणि तसंही घर भाड्याच्या तारखेचा महिना संपूनही वर 5-6 दिवस झाले होते. म्हटलं वेळेवर आपण भाडं दिलं पाहिजे. तेवढ्यासाठी पटकन मग बँकेत आली. अजून म्हटलं हेही 2 दिवस जातील, त्यापेक्षा आजच जाऊन येऊया आणि तिकडनंच मग राशन वगैरे घेऊन येते. पुन्हा रिक्षाचं भाडं वगैरे, थोडंसं बाजार वगैरे लांब आहे आमच्यापासून, तर रिक्षाने यावं लागतं. मग इकडे बँकेत आली, रिसिप्ट वगैरे भरली आणि जेवढं त्यांचं घर भाडं होतं ते टाकलं. काही लाईट बिलला पैसेही टाकलेत. म्हटलं संध्याकाळी माझा मुलगा आला तर लाईट बिलही भरेल. मग घर भाडं आणि लाईट बिलाचं थोडंसं टेन्शन कमी झालं. मग आता बँकेचं काम झालं, म्हटलं आता मार्केटमध्ये जाऊयात, राशन वगैरे आणायचं होतं. तर आता इथे गहू वगैरे घ्यायचे होते मला, काही तेलाचे पाऊच इकडे मोठ्या दुकानात बरे भेटतात. तर इथेच मग तेलाचे पाऊच, काही गहू, थोडंसं धान्य घेतलं आणि ते म्हटले की आम्ही होम डिलिव्हरी करतो. मी म्हटलं बरंच झालं. मग इथे सामान घेतलं सगळं आणि त्यानंतर म्हटलं आता भाजीपाल्याचंच ओझं राहील. मग भाजीपालाच आणायचा असेल म्हणून इथे जे हवं होतं ते घेतलं. जास्त काही नाही, मी राशन वगैरे घेतलं. थोडंसं फार महागडं असतं पण चांगलं असतं इथे धान्य वगैरे सगळं. काही घाण नसते, काही नाही, स्वच्छ असं सगळं असतं आणि नीटनेटकं असतं धान्य. तेलाचे पाऊच वगैरे काही सगळंच सामान चांगलं असतो. नंतर इकडे भाजीपाला घ्यायला आली. तर पालेभाज्या घेतल्या. आंबे दिसले माझ्या मुलाला, आंबे आवडतात. आंबा रसही करायचा होता, मग आंबे घेतले आणि शेजारच कांदा लसूणवाले बसलेले होते. तिथूनच मग कांदे घेतले, लसूण घेतलं. अजून 2 दुकानं ओलांडून जाईन म्हटलं. वेळ तर होईलच, तेवढ्या पिशव्याही ओझं इथपर्यंत मला आणावं लागेल आणि रिक्षा स्टँडही थोडं अंतरावर आहे. म्हटलं अजून इथे चालत जा, अजून तोही वेळ जाईल. तिथेच भाजीपाला म्हणजे जवळच्या जवळच मी एकाच एरियातून पालेभाज्याही घेतल्या. तिथल्या तिथे कांदा लसूणही सगळं घेतलं पटापट. वेळ असला, मैत्रीण असली तर मग थोडंसं पुढच्या मार्केटमध्ये गेलं तर अजून थोडं स्वस्त भेटतं. पण मला आधीच उशीर झाला होता. इथेही थोडंफार स्वस्त असतं पण 1-2 रुपयाचा फरक पडतो. पण मग ओझं आणा, वेळ जाईल, ते सारखंच पडेल म्हटलं. आपला वेळ जातो म्हटलं अजून किमतीचा, त्यापेक्षा मग इथूनच घेतलं आणि आली नाही तसे पिशव्या ठेवल्या, चेंज केलं, हातपाय वगैरे धुवून घेतलं, पाणी घेतलं. आम्ही तर चहा घेत नाही आणि तेव्हाच स्वयंपाकाची तयारी करायला घेतली. चिरण्याचं सगळं जे होतं साहित्य ते पहिलेच तयार करून घेतलं. पालेभाज्या म्हणजे मी अशाच ठेवून दिल्या. फ्रीजचा मोठा बॉक्स असतो त्याच्यातच ठेवून दिला आणि राशनची पिशवी अशी बाजूलाच ठेवून दिली.
आणि मग रात्री रिकामा वेळ असेल तेव्हा म्हटलं भाज्या निवडून घेईल, जिथल्या वस्तू तिथं ठेवून देईल. मग आधीच खाली सगळं चिरण्याचं पटापट स्वयंपाकाचं साहित्य तयार करून घेतलं. किचनवर एकदा उभं राहिलं का मग पटापट फक्त टाकायचंच काम असतं. जास्त वेळ उभंही मग राहायचं काम नाही राहत. मग स्वयंपाक झाला, जेवणं झाली, भांडी धुवून घेतली आधी, किचन साफ करून घेतलं, जिथल्या वस्तू तिथं ठेवून दिल्या आणि मग नंतर शेवटी आरामात जेवायला बसली. म्हटलं मग जेवण जर आधी झालं तर टोपं-टापं, भांडी-कुंडी खूप कंटाळा येतो मग धुवायचा. म्हणून मग सगळं आटोपल्यानंतर शेवटी जेवायला बसली आणि जेवण झाल्यानंतर म्हटलं मग भाज्याही निवडल्या जातील. म्हणून मग मी जेवणाच्या आधी सगळी कामं करून घेते. मग जेवण झाल्यावर जास्त कंटाळा येत नाही. आपली प्लेट असते आणि 2-3 वाट्या-ताट्या असतात भाजीच्या वगैरे. तर इथे ना माझा मुलगा म्हणत होता, "आई किती मोठे-मोठे घास घेते." मग मला हसू येत होतं. तर असा हा आजचा छोटूसा व्लॉग होता. आवडला असेल तर लाईक, शेअर, सबस्क्राईब करा. कमेंटद्वारे सांगा. पुढच्या व्लॉगमध्ये भेटूयात. बाय बाय.